ऐकून घ्या की माझा आधी. दायगोडे नाही म्हणलं की मग नाही. पोलिसांना सुट्टी मिळत नसती, कळलं का? 17 वेळा 30 ऐकून दाखवू नका बरं का मला. माहिती आहे तुमचं नवीन लग्न झालंय. मग काय आता नवरात्रीत काय बायकोबरोबर दांडिया खेळायला जायची होय? हा, हे बघा, सुट्टी मिळणार नाही. जिथं तुमचा बंदोबस्त असेल तिथं बायकोला बोलून घ्या पाहिजे तर. हा, गर्दी बाजूला करायच्या निमताना आत घुसायचं आणि तिथल्या तिथं 2-4 स्टेप आणून घ्यायच्या. कळलं का? तसं पण सरकारनं आपल्याला एक दांडी दिली जाईल, दुसरी तिथल्या तिथं मॅनेज करायचा धिंगाणा. हा, आणि सारखं ती नवीन लग्न करू नका. 4 दिवसाची चांदणी असती ती, कळलं का? 3 वर्ष झाली की मग भेटा मला. स्वतःच म्हणाल, साहेब कुठं बंदोबस्त असला तर बघा की पाठवा की मला. हसताय का? लाज ठेवा फोन. तोंडवर करून हसते ती. काय त्याच्या यायला एक माणसं भरले ती की नाही डिपार्टमेंटमध्ये. एक म्हणजे काय काकू तुमचं काय आता? काकू होय? काकू दिसते का? तुझ्या बायको आहे तुमची. हे बघ, सारखं केलेल्या चुकाची आठवण करून देऊ नकोस मला. काय हे झालं का? कुठला आवाज लावलाय का? रॉकीला पिऊन आलीस का काय? काय करतीयस? असंच आहे माझा आवाज. कशाला बोंबलाय आलीस इकडे? जरा सुखाधन राहू दे की इथं मला एकट्याला. ऐकून तर घ्या ना, घरी राडा झालाय. काय झालंय? आईत झालंय का बापात झालंय? आय बापा नाही, मग तुमच्या आईनं माझ्या आईच्या डोक्यात रिमोट हाणलाय. बापरे. काय सांगती? कुठला चॅनल लागलाय मग? जोक करू नका बरं का, काय? जोक करू नका. आता जोक काय ह्याच्यात? जोक काय ह्याच्यात? आईचं डोकं पार सुजलंय, एवढं झालंय, असं समोर टँगूळ आलंय. आईला मला एका लयच कौतुक वाटतं. म्हणजे डोकं नाही त्याचं, कसं काय डोकं सुचतं का नाही? हा? बस तुम्ही आता माझ्या आईनं जर तुमच्या आईला काय केलं ना तर मग मला नाही सांगायचं. माझी आई काय साधू सुधी आहे वे? रोहित मानेची आई आहे. आई म्हणजे आयच असती. मग माहितीये, बसली की नाही उराव, एवढा बियाचं नाही बिने तुला. घाबरत नाही. घाबरत नाही आली. आणि कशाला बोंबलाय? तुझी आई सारखी घरी येते का आपल्या? कशाला येते म्हणजे? पोरगी आहे मी, तिची आठवण येते तिला, म्हणून येते माझी आई. तू आहेस का तरी आठवण येण्यासारखी? हा, लोदे बस इथं गपचूप. आठवणी ती सांगती मला. तुझ्या आईला माझीच चूक झाली बोंबलायला का? ही गल्लीतल्या पुरी पाठवायच्या नाही त्या गावा. माहेरा बाजूला असलं की नाही, अख्खी खानदानला काय येऊन बसती घरात मग सारखी. तुझा बाप तर ढेकणा गच्ची काढलाच असतोय बेडला. बापाला काढायचं नाही आधीच सांगून ठेवतीये. काय काढायचं नाही. आणि भाऊ त्याच्यावरचा, भाऊजी मला पोलिसात लावा. अरे काय चोर पोलीस खेळतोय इथं? मग एवढा बोलतोय तर लावा की पोलिसात त्याला. लायकी नावाची एक गोष्ट असती माहितीये का? ऐकलंय का? लायकी काढायचं काम नाही, आधीच सांगून ठेवते. लायकी नाही काढायची. आहे का तुम्हाला कोणाला लायकी? हा, लाईट गेल्यावर लागा लोकांच्या पत्र्यावर चढून त्यांच्या वायरी कापून त्यातलं तांब काढून भांगारमध्ये विकणारा तुझा भाऊ, हा, त्याला पोलीस मध्ये भरती करायचं होय ग मी? असं आहे तुमचं. काय नेहमी माझ्या भावाला पाण्यात पाहता तुम्ही. त्याला तर टंबऱ्यालाच बघितलं पाहिजे लागा. बसा तुम्ही आता. पाण्यात- लय गप्प हुशार बसा, आहे. गप्प. हुशार आहे माझा भाऊ. बस तिथं हुशार आहे माझा भाऊ. एक दिवस कळल तुम्हाला. मी माझ्या वाटच भावाला बघतोय त्या बोलता. दिवसाची. भाऊ हुशार आहे, भाऊ हुशार आहे. बघ आहे काय ते. होतंय. आहे हुशार. वाटलं तुम्हाला. काय झालं मोरे? काय झालंय? कोण आहे? काय झालं? हा? याचा मित्रांनी हा. हा गाडीचे लोगो चोरत होते. काय सांगताय? हा, एक जण पळाला तर सालून त्याला आणायला गेलेला आहे. हा. काय मिजाज याची माहिती आहे? मला काय म्हणतो माहितीये काय? म्हणतो? साहेब मला पकडू नका. तुमचं साहेब आहेत ना, तो माझा भावजी आहे. असा तुडवलाय ना याला, इतका तुडवलाय. वासाड्या भावजी. हा बघा. मम्या? माझा भाऊ आहे. ही माझी ताई आहे तवा. यांचा मेवना आहे. हा माझा भाऊजी आहे तवा. आम्ही सख्खे भाऊ बहीण आहे मोरे. तवा करा दोघं करा तुम्ही. झालं का तुमचं? हा, भाऊजी. अरे सातारी तवा म्हणले की सातारी होय. पेन्या साहेब तुमचा मेवून आहे. जेवण आहे माझा. चुकलं साहेब. नाही काय बघा, मी याला पकडून आणला. मला नोकरीवरनं काढू नका. नाही, मोरे. माझं कुटुंब रस्त्यावर मोरे गेलं. सॉरी, चुकलं. मोरे, अहो, नाही काढणार तुम्हाला नोकरीवरनं. अजिबात नाही. उलट मी तुमची शिफारस वर करणार आहे. प्रमोशन करून देणार तुमचं. माझं तुम्ही गुन्हेगाराला पकडून आणला काय यार. गुन्हेगार? काय बोलताय? भाऊ आहे माझा. काय बोलताय? तेव जुना गुन्हा आहे. हे आता नवीन गुन्ह्यात अडकलेला आहे. हा,
तवा काय करतोय हा? काय करतोय भावड्या तवा तवा गाड्यां तवा तवा गाड्यांचे लोक चुरतोय जोर अहो गाड्यांचे लोक चुरतोय जोय लाज वाटते का तुला अहो भाऊजी तुम्हाला छंद आहे तवा त्याचा छंद आहे. लहानपणी पण त्याला लोकांच्या घराच्या बाहेरून टमरेल गोळा करायचा छंद होता. काय लगा तुझे छंद आहेत कमरेला चुरतोय जोय लोकांची कमरेला चुरतोय जोय चोरट्या तुला बरं झालं आईला तावडीत गावलाय तू लग्नात काल पिळाला विसरलो नाही अजून मी माकडा लोक चुरतेस होय मारू नका. गाड्यांची लोक चुरतेस होय ऐका ना काय कोपऱ्यात चला तवा कोपऱ्यात नेतेस होय मला हा तसलं वाटलं होय तुला मी तसलं वाटलं होय तुला तसलं वाटलं तुला येणे लोक चुरतेस होय मोरे कंप्लेंट बुक घ्या हा चालेल मोरे भाऊजी Complaint थांबा. book घ्या. मोरे भाऊजी थांबा. असं या नका complaint करू. book ऐका घ्या. ना माझा भाऊ आहे तो. ऐका ना तू परत नाही करणार असं. शपथ घे, ताईची शपथ घे, परत करणार नाही बोल. हे बघ तुझ्या शपथेपेक्षा कायद्याची शपथ मोठी असती भरती होताना घेतलेली आहे ती मी मला माझं काम करू दे कळलं का मोरे लिहा तुम्ही नाही मी काय म्हणतो साहेब ऐका ना. किती झालं तरी तुमचा मेवना आहे का नाही हो? मग हो नातं जपायला पाहिजे का नाही मोरे कायद्याच्या पुढे नातीबिती काय नसते ती लक्षात ठेवा हा. लगा आपणच असं केलं तर लोक विश्वास ठेवतील कायद्यावर नाही खरंय आपलं काम आपण केलं पाहिजे खरंय लोकांना आपण आदर्श वाटलं पाहिजे हा हा आणि आज त्याची सुरुवात तुम्हीच करायची मी? हा, मग उद्याच्या पेपरात छापून आलं पाहिजे हा. हवालदार मोरेंनी न घाबरता इन्स्पेक्टरच्या मेहण्याला अरेस्ट केलं म्हणून क्लास मेडल मिळतंय तुम्हाला मेडल सेलिब्रिटी झाला काय लगेच उद्याच्या पेपरात फोटो छापून येतोय बघा तुमचा आता नो फोटो प्लीज नो फोटो प्लीज नो फोटो नो प्लीज 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 बस झालं पास झालं नाही पण बरं झालं आज तू तावडीत गावलायस माझ्या मी तर म्हणतो प्रेसवालेच बोलवा उद्या आणि त्याच्यात छापू आपण काय? पाम्या वडनेरकर गाड्यांचे लोगो चुरतू गेली ऐका ना, नको ना. थांबा खोडा हे खोडू? त्याच्या आधी पुढे ऍड करा हा काय ईशा वडनेरकरचा भाऊ पाम्या वडनेरकर गाड्यांचे लोगो चुरतू वडनेकर हा आणि ईशा वडनेरकर आहे की नाही हा. ती असं मोठ्या अक्षरात ठळक मध्ये करा म्हणजे खोडू घट दिसलं पाहिजे एकदम हे बघा एवढं चालेल हिच्या एवढं मोठं करा हा चालेल घट दिसलं पाहिजे हा, एकदम चालेल. हा? हा, त्याच्या पुढे अजून एक ऍड करा हा जनार्दन वडनेरकरचा पोरगा ईशा वडनेरकरचा भाऊ ईशा वडनेरकर घट हा, म्हणजे मोठ हा ईशा एवढं चालेल का एवढं हा. हे बघा गाडी हा एवढं हा शबाज गाडीचे लोगो चुरतू गाडीचे कशाला असं आणि तुळसाबाई मध्ये टाका तुळसाबाई म्हणजे ह्यांची आई गाडीच्या लोगो मध्ये तुलसाबाई टाकू काय हा मध्ये टाका चल, नका तुलसाबाई. ना, आई तुळसाबाई. बाबांची इज्जत नका ना काढू आधी सांगते प्लीज प्लीज असं नका करू काय सोडून त्यांची द्या. अशी पण काय इज्जत आहे ग हा आपल्या लग्नात लागा तुझ्या बापानं गुलाबजामचा टोप पळावला होता कॅटरस वाल्यानं कुत्र्यागत आणला होता लागा हा कसली इज्जत आहे ग तुझ्या बापाची एक जात घरातली सगळी चोर आहे तुम्ही हा बाप गुलाबजाम चोरतो तू माझ्या खिशातले पैसे चोरतीस आणि ह्यो मारू नका ना ह्यो लोगो चोरतोय मारू नका ना. हा तुम्हाला सुटे इकडे ये. पुढे ये. पुढे ये. तिकडे पुढे ये. परत नाही बोलणार सातारी बस इथं तू तर हिम्मत पण करू नको कळलं का मार कोण आहे मोरक्या तुमचा हा? मोरक्या कोण आहे भाऊजी मोरक्या कोण आहे सरळ हो. कोण आहे मोरे हा. हे काय लिहिलंय जरा वाचा मोठ्या नाव सदा सर्वदा योग तुझा घडावा जय सदरक्षण आहे खलनिकर नाही लिहिलंय ते अरे वरचं काय वरचं कुठे एकच लिहिलंय तेवढंच वरची नाही त्याचं खाली पण काय नाही काय अर्थ आहे याचा नाही माहिती साहेब लाज वाटायला लाज वाटाय पाहिजे तुम्हाला तेच सर काय येस सर म्हणताय आणि काय अर्थ आहे सांगा याचा माहिती असेल याचा अर्थ असा आहे सज्जनांची रक्षा हा, करणं हा. आणि दुर्जनांचा नाट करणं नाही नाट करणं ह्याला आज घ्या आज ह्याचा एक एक लोगो सुजाव तुम्ही अहो नाही ना, असं घ्या. नका करू साहेब. सोडून द्या ना साहेब थांबा फोन आलाय हं? काय? हा, हा. हॅलो तिथं बस हा बोला सांगून घे अच्छा आरोपी सापडलाय थांबा आलो लगेच घ्यायला साहेब
दुसरा आरोपी सापडला, त्याला लगेच घेऊन येतो. काय सांगताय हो हो, घेऊन येतो. या, घेऊन या घेऊन या अरे त्याच्या हा भाऊजी कोपऱ्यात चला ना. परत काय कुत्रा आहेस कर सारखं तुला कोपऱ्यात जायचे बेन्या तुला आज खडी फोडायला लावतो का नाही बघ. भाऊजी जरा कोपऱ्यात चला. काय कोपऱ्यात बिपऱ्यात नाही कोण आहे मोरक्या सांग गं तुमचा ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचं नाही मला साहेब, हो साहेब, साहेब, हा बघा याला घेऊन आलो, हा बघा. हा खरा आरोपी आहे. वा रे वा तुझ्या. दादा दत्त्या सत्या साहेब, हेच सांगत होतो. भाऊ हा यांचा भाऊ आहे. हाच आमचा म्होरक्या आहे तवा. ते लोगो ना हात उरतो, मार्केटमध्ये हात विकतो आणि हात पैसे घेतो. मी फक्त कोण येतोय का बघत असतो तवा. हेच कोपऱ्यात नेऊन सांगणार होतो तवा. जाऊ दे साला विषय मिटवा चला जाऊ सगळी घरी जाऊ घरी चला ए बाबू असं करू नये रे हा लोक चोरतेस बेन्या चला घरी चला चला घरी चला एक मिनिट साहेब. ओय लोक सोडतो. ओ मोरे एक मिनिट साहेब, मागे वा. नाही नाही, काय हातात घेऊ नका साहेब. कर्तव्यदक्ष पोलीस आहे मी, थांबा. मला मेडल भेटलेला आहे, मेडल. मिळायचे अजून थांबा की व्हायचं नाही मिळालं काय? जरा थांबा वाय कशाला मारताय भाऊ आहे हो माझा त्यो हे बघा मोरे असं करू नये कसं आहे आता बारकी पोर आहे ती ना आपण समजून घेतलं पाहिजे नाही म्हणजे माझा भाव आहे म्हणून तसं काय नाही बाबा आपलं म्हणजे आपलं एक हे बघा तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी माझं कर्तव्य पार पाडू का ए लोगो चोरतोय सर लोगो नाही चोरायचा हा लोगो चोरायचा नाही नाही माकडा लोगो चोरतेस बघा केलं की नाही ओ भाऊजी काम तुम्हाला केलं माझ्या ना. चेहऱ्याची काय अलर्जी आहे काय? गप तुला मग बघ कसं असतंय मोरी ही जी छोटी गुन्हेगार असते की नाही त्यांना आपण नीट समज द्यायची आणि मग सोडून द्यायचा कळलं का म्हणजे आपलं काम नुसतं गुन्हेगारांना पकडणं नाहीये गुन्हेगारांना समजावणं पण आहे त्यांच्यातनं गुन्हेगारी बाहेर काढणं हे पण आहे आणि त्यांना एक चांगलं नागरिक बनवणं हे पण आहे आपण काय करणार आपण त्यांच्यावर केस टाकणार त्यांना आतमध्ये पाठवणार ती तिथं आतल्या गुंडासनी भेटणार आणि मग बाहेर येऊन परत मोठे गुन्हे करणार आपण तसं नाही करायचं आपण आत्ताच असा धडा शिकवायचा का नाही त्यांना की पुन्हा त्यांनी तसं केलं नाही पाहिजे म्हणजे आपलं माझं काय नाही माझ्या जवळचे इथे म्हणून नाही तर तुम्हाला खोटं वाटत असं म्हणजे हे बघा ए बाळा असं करू नये बाबा असं करायचं नाही कळलं का चोरतेस बेने बघा मी माझं काम केलंय समज दिली चला झाला विषय मिटला चला जावा घरी काय कुठं जावा घरी जावा कुठं कुठं घरी जावं काय 8 टाका काय 8 टाका 8 टाका यांना कुठं गेली वर्दी कुठं गेली आता हा शपथ कुठं गेली तुमची असू दे बारकं पोरगा आहे, जाऊ सोडून दे बारकाय आहे दाढीवाला बारकाय वय मग मग माझा भाऊ काय सिनियर सिटीजन आहे काय हं? लय बोलू नकोस ओ मोरे भाऊजी हा. तुम्ही एक काम करा तुम्ही ना प्रेसवाल्यांना बोलवा आणि बातमी द्या रोहित माने यांच्या धाकट्या भावाला लोगो चोरण्याच्या गुन्ह्याखाली अटक काय बोलतीस नाही, 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 नाही. यशाच्या पोऱ्याला यशा अटक. म्हणू नकोस यशवंतराव नाव आहे बापाच माझ्या पण ठीक आहे यशवंतराव मानेच्या पोराला रोहित मानेच्या धाकट्या भावाला लोगो चोरण्याच्या गुन्ह्याखाली 1 मिनिट मध्ये कुठेतरी ती वच्छी पण घाला यांची आई ए नीट बोल बर का वत्सला नाव आहे माझ्या वत्सला मोठं- या माने खानदानाच्या कलंकाला जेलमध्ये टाकला अशी बातमी द्या तू आता लय बोलतीस बर का ए, लय बोल जा घरी हो. ग बसा घरी हो हं. गबस. एवढंच नाही काय त्यानं वडनेरकर कुटुंबाच्या एका निष्पाप पोराला खोट्या गुन्ह्याखाली अडकवला आणि रोहित मानेनं त्याला सपोर्ट केला म्हणून रोहित माने पोलिसावर चौकशी अशी बातमी द्या प्रेसवाल्यांना लय शांतपणा करू नको तिथं बसून पाठ करा नीट बसा. बस तिथं. सांगते स्वतःच्या भावाचं बघ काय ते आधी तेच सांगितलं काय तुझ्या भावाचं काय माझ्या भावाचं काढतीस तुझ्या भावाचं काय अबे सांगितलं ना निष्पाप आहे पोरग निष्पाप आहे होय हा. झालं का विषय संपला आता माझ्या डोक्याला ताप नको आता जावा चला सगळं झालेलं आहे काय? जाऊ घरी जाऊ घरी जाऊ हे करून बघू नको जा घरी 1 मिनिट साहेब. काय मेरा मुजीर एक करने के लिए मुझे इजाजत नहीं देता. मैं एक इनामदार पुलिस हूँ. सदा सर्वदा कायदे की रक्षा करूंगा. वार पाठांतर हा लगा काय बोलताय मोरे लगा नीट बोलाय तरी शिका की आधी
मुजाजत होय मुजीर इजाजत म्हणतात त्याला काय म्हणते ती काय ते इजाजत हा जमीर असते ते मुजीर नाही मुजीर बसा तिकडं सगळ्यांच्या पाठांतराचा प्रॉब्लेम बसा इकडं बसायचं नीट पाठ करायचं हा स्वतःच वाक्य बोललाय ना हा. स्वतःच नीट पाठ करा कसं? झालं की मग सांगा मला मग ह्या नाटक करायचं ए चला घरी तुझ्या यायचं उठतेस का माकडा ओ घराकडं जाऊ का तवा ए दत्त्या हे बघ ह्याच्या नादाला लागायचं नाही ही लय बेकार पोरग आहे बिघडवणार तुला ही हा? जा तुमचा बाळा, भाऊ चल. बिघडवतोय माझ्या भावाला जा घरी तू नाटक करू नको सुगच घरी जा म्हणलं की गप जायचं घरी शानपण हो घरी जाती हो घरी डबा कुठ डबा राहू दे माझा ए, डबा राहू दे ए, अरे जेवाय तरी तुम्ही आणि तुमचं जमीर ते भाकरीला लावून जमीरच खाता मला सांगता येत मस्त कॉमेडी जा जा या घरी या तुम्ही बघते मुजीर मेरा मुजीर. काय जुळतंय का मोरी हा तेच जुलवतोय मेरा मुजीर परत मुजीरच आहे का अजून जमीर असते जमीर हे, हा. मी काय म्हणतो साहेबांनो हा. मेरा मुजीर आपण तसंच ठेवूया आणि ते इनामदार आहे ना त्याचं इमानदार केलं तरी चालेल काय काय करायचं त्या का मोरे तुमचं मेरा मुजीर मुझे अहो इमानदारच असतंय ते अच्छा, इमानदार? इमानदारच असतं इनामदार मेरा मुजीर